नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अशोक मामा ईशानला घरी परत घेऊन आलेले असतात, तेव्हा त्याचे चंदोबा आणि मीना आजी पण त्याला भेटण्यासाठी घरी आलेले असतात. संयमी ईशानसाठी सूप घेऊन येते, तेव्हा भैरवी ईशानला म्हणते, हे घे बाळा, तुला बरं वाटेल. ईशान नाही म्हणतो, कारण त्याला असं वाटत असतं की आता सगळे आपल्याला ओरडतील. तितक्यात त्याचे चंदोबा अशोकरावांना विचारतात, अशोकराव, कुठे सापडला तुम्हाला हा? तेव्हा अशोक मामा म्हणतात, गच्चीवर. कोपऱ्यात अंधारात बसला होता, गुडघ्यात डोकं खुपसून. कशीबशी समजूत काढली आणि घेऊन आलो त्याला. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, ईशान, आय एम सॉरी, तुझ्यावर असं ओरडायला नको होतं मी. पण अरे, खरंच जेन्युइनली मला माहीत नव्हतं तुझ्याबरोबर शाळेत काय झालं ते. आणि तो त्याची समजूत काढत म्हणतो, हे बघ, लोक बोलतात, वाटेल ते बोलतात, आणि जर त्यांच्याकडे काही बोलायला नसेल तर मग असं घरातल्या गोष्टीत शिरतात. पण आपण त्यांना इग्नोर करायचं असतं बाळा. तू स्ट्रॉंग बॉय आहेस की नाही, आणि हुशार पण आहेस. तेव्हा भैरवी म्हणते, बरं चला, मी जेवणाची तयारी करते, आणि तिच्या आईला म्हणते, आई तू जरा याला सूप भरव, आणि भैरवी तिथून जाते. आता इकडे इरा ईशानसाठी जेवण घेऊन येते आणि त्याला भरवत असते. तेव्हा ती त्याला म्हणते, ईशान, तू मला एक आज प्रॉमिस कर. तेव्हा ईशान म्हणतो, कसलं? तेव्हा इरा म्हणते, तू जसं आम्हाला सोडून गेलास तसा परत कधीच जाणार नाही. मम्मा बाबा पण देवाघरी गेले, सो मला असं वाटलं होतं की तू आता कधीच परत येणार नाही, आणि मला खूप भीती वाटते, असं ती त्याला म्हणू लागते. तेव्हा ईशान म्हणतो, इरा, मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी परत आलो, नाहीतर मी आलो नसतो. तेव्हा इरा विचारते, का? संयमी ताई, माऊ, काका, आजोबा सगळेच तुझे फेवरेट आहेत ना? त्यावर तो म्हणतो, पण त्यांचा मी फेवरेट आहे का? इरा विचारते, का? त्यावर तो म्हणतो, आज सकाळी काकाला माझ्यामुळे ऑफिसमधून लवकर यावं लागलं. तो मला खूप ओरडला. तेव्हाच मी ठरवलं की हे घर, माणसं सगळं सोडून लांब कुठेतरी निघून जायचं. आणि तुला माहिती आहे, मी सोसायटीच्या गेटच्या बाहेर जेव्हा पडलो तेव्हा गाड्या इतक्या येत होत्या की असं वाटलं की कधीही आपला ॲक्सिडेंट होईल आणि मी पल्लवीकडे देवाघरी जाईन. तेव्हा इरा म्हणते, ईशान, असं नको बोलूस. त्यावर तो म्हणतो, पण नंतर विचार आला की ते मला ओरडले असते की तू इरूला एकटं सोडून कशाला आला. तिची काळजी का नाही घेतलीस तू, म्हणून मी फक्त आणि फक्त तुझी काळजी घ्यायला परत आलो. आता इकडे भैरवीची आई अनिशच्या वागण्यावर जरा नाराज असते आणि त्याला विचारू लागते, काय रे अनिश, हल्ली तुझं चिडणं वाढलंय? त्यावर अनिश म्हणतो, माझं नाही तर. त्यावर ती म्हणते, अरे नाही काय, एवढी वर्ष झाली आम्ही ओळखतोय तुला, आधी असा नव्हतास तू. हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवर पण चिडचिड करतोस. आणि ती म्हणते, मध्ये तो अर्जुन आला तेव्हाही चिडचिड करायचास. तेव्हा अशोक मामा म्हणतात, नाही, ती नवरा बायकोमधली थोडीशी कुरकुर होती, मिटली ती. त्यावर ती विचारते, आज दुपारी ईशानवर पण चिडलास ना? तेव्हा अनिश अशोक मामांकडे बघू लागतो. तेव्हा संयमी म्हणते, आजोबांनी नाही, मी सांगितलं तिला. तेव्हा अनिश म्हणतो, कसं आहे, मुलं जर मारामारी करून शाळेतून घरी आले तेव्हा जी घरच्यांची रिॲक्शन असते तेच मी केलं. त्यावर ती म्हणते, कसं आहे ना अनिश, मुलं आपल्याकडे बघून शिकतात, त्यामुळे त्यांच्याशी वागताना तुम्ही दोघं जरा विचार करून वागत जा. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात, मी ना, अगं त्याने काही मुद्दाम केलं का? त्यावर अनिश म्हणतो, मला कुणी काहीही म्हटलं तरी चालेल, पण मुलांच्या बाबतीत मी प्रोटेक्टिव्ह आहे. तेव्हा भैरवी म्हणते, आई, तो मुलांची खरंच खूप काळजी करतो. आता कामाच्या स्ट्रेसमुळे होते चिडचिड, जशी त्याची झाली. त्यावर ती म्हणते, मान्य आहे भैरवी, अगं पण आता काळ बदलला आहे आणि आता तुलाही बदलायला हवं अनिश. नाही, कसं आहे ना, मुलांना सांभाळताना डोक्यावर बर्फ हा ठेवावाच लागतो. आता हे तिघं आहेत, उद्या तुमचीही होतील. तेव्हा भैरवी तिला म्हणते, आई, पण ती मात्र काही ऐकायला तयार नसते आणि म्हणते, हे बघा, कधीतरी तर विचार करावाच लागेल ना, तुम्हालाही संसार आहे तुमचा. आणि ती अडिशला विचारते, होणार आहेत ना? का इतक्या दिवस लग्न नको लग्न नको असं म्हणत होतात, मग आता मुलं नको असे म्हणणार आहात? हे बघा, असा जर काही विचार करत असाल तर प्लीज करू नका हं. आधीच लग्नाला खूप उशीर झालाय, आता मुलांचं लांबणीवर टाकू नका म्हणजे झालं. आणि ती म्हणते, या तिघांचं काय करायचं ते आपण सगळे मिळून ठरवूयात, पण तुम्ही तुमच्या संसारात तडजोड करू नका, कळलं? आता जेवण झाल्यानंतर अनिश आणि भैरवी बाहेर येतात, तेव्हा अनिश आपलं एकटाच चक्कर मारत असतो. तेव्हा भैरवी त्याला विचारते, काय झालंय, असा काय एकटाच चक्कर मारतोयस? त्यावर तो म्हणतो, आज वातावरण खूप छान झालंय नाही? तेव्हा तिच्या लक्षात येतं की आईच्या बोलण्यामुळे अनिशचं मन दुखावलं गेलंय.
त्यामुळे ती म्हणते, अनिश मगाशी आई जे काही बोलली त्यावर अनिश म्हणतो, चल ना खूप झोप लागलीये, तो विषय नको आता. तेव्हा ती त्याचा हात धरून थांबवते आणि म्हणते, अनिश आपल्याला ईशानशी बोलायला हवं. त्यावर तो म्हणतो, बोला ना मग. बाबा, तू, संयमी सगळेच आहात. मी जर बोललो तर सगळ्यांना वाटेल की मी चिडचिड करतो. त्यावर भैरवी म्हणते, आता तू आईचं म्हणणं मनावर घेतोयस का? अरे जाऊ दे ना. त्यावर तो म्हणतो, जाऊ दे. अगं त्यांचं माझ्याबद्दल जे इम्प्रेशन झालंय ना त्याबद्दल वाईट वाटतंय मला. तर भैरवी म्हणते, अरे मग ते इम्प्रेशन बदल. आपलं मूल झाल्यावर. हे ऐकल्यावर अनिशला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, व्हॉट? त्यावर भैरवी हसू लागते आणि म्हणते, आय एम जस्ट जोकिंग. तेव्हा अनिश तिला विचारू लागतो, आय मीन तू त्या माइंडसेटमध्ये नाही आहेस ना आता? त्यावर ती म्हणते, नाही रे, चल. आणि ती म्हणते, अरे आई लोकांचं असंच असतं. लग्न झालं की नातवंड नातवंड असं सुरू होतं. आपण त्यांना इग्नोर करायचं. तेव्हा तो म्हणतो, भैरवी आर यू शुअर? त्यावर ती म्हणते, येस. तितक्यात संयमी तिथे पळत येते आणि म्हणते, काका माऊत प्लीज तुम्ही दोघं वरती चलाल का पटकन? तेव्हा ते विचारतात, काय झालं? त्यावर ती म्हणते, मी सगळं सांगते, तुम्ही आधी चला. आता इकडे ईशानने दरवाजा लावून स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. तेव्हा अशोक मामा आणि इरा दरवाजा वाजवत त्याला म्हणत असतात, ईशान दार उघड. तेव्हा अनिश, भैरवी आणि संयमी तिथे येतात. भैरवी विचारते, काय झालंय? त्यावर संयमी म्हणते, मगाशी अचानक तो आत निघून गेला आणि स्वतःला त्याने लॉक करून घेतलं. 1 तास झाला तरीही तो दार उघडत नाहीये. त्यावर अनिश मोठ्याने बोलतो, ईशान दार उघड. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, चिडू नकोस. त्यावर अनिश म्हणतो, बाबा मी चिडत नाहीये. आता मोठ्याने बोललो तरी चिडलोय असं वाटतंय का तुम्हाला? पण त्याने आधी बाहेर येणं महत्त्वाचं नाहीये का? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुम्ही गप्प बसा, मी सांगतो त्याला. आणि ते दरवाजा वाजवत ईशानला म्हणतात, ईशान अरे माझ्याशी बोलतोस का जरा? तेव्हा ईशान म्हणतो, मी अजिबात बाहेर येणार नाहीये. त्यावर ते विचारतात, काय रे बाळा असं का वागतोयस? त्यावर तो म्हणतो, मला भीती वाटतेय. आणि तो म्हणतो, मला फक्त आणि फक्त एक प्रॉमिस हवं आहे. त्यावर अशोक मामा विचारतात, कसलं प्रॉमिस? तेव्हा तो म्हणतो, मला यापुढे शाळेत जाण्यासाठी कोणीच फोर्स नाही करणार. मला त्या मुलांचं तोंड परत नाही बघायचं आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, नको जाऊस, केलं प्रॉमिस. तेव्हा अनिश म्हणतो, बाबा हे ब्लॅकमेल करणं नाही आहे का? त्यावर अशोक मामा म्हणतात, एक मिनिट, त्याला आधी बाहेर येऊ दे, मग बोलूया आपण त्याच्याशी. मला माहिती तो शहाणा मुलगा आहे आणि तो उगाचच नाही असं वागत. त्यावर अनिश म्हणतो, बाबा प्रत्येक छोट्या गोष्टीवर जर तो असा वागला तर कसं चालेल? त्यावर अशोक मामा म्हणतात, छोटी गोष्ट? पुराने आपले आईवडील गमावलेत आणि त्याला रोज त्यावर ऐकून घ्यावं लागतंय. तेव्हा अशोक मामा ईशानला म्हणतात, ईशान बाळा मी तुला शब्द देतोय, तुला कोणीही शाळेत जायला आग्रह करणार नाही. तेव्हा ईशान दरवाजा उघडून बाहेर येतो आणि आजोबांना मिठी मारून रडू लागतो. आता इकडे मध्यरात्र झालेली असते. सगळे गाढ झोपेत असतात, पण अशोक मामा मात्र अजूनही जागेच असतात आणि स्वतःशीच म्हणतात, आई वडील नसणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यांची जागा कधीच घेऊ शकत नाही. आपण असं म्हणत असतो की माणूस गेलं की ते सावलीसारखं आपल्या बरोबर असतं, पण सावलीला आपण कधीच मिठी मारू शकत नसतो. मला सारखी काळजी वाटत असते की माझ्या मुलांचं कसं होणार. दुसऱ्या दिवशी सकाळी इरा, संयमी आणि भैरवीची तयारी झालेली असते. अशोक मामा आणि ईशान अजूनही झोपेतच असतात. अशोक मामांना जेव्हा जाग येते तेव्हा ते अनिशला विचारतात, आज तू या दोघांना सोडायला जा. त्यावर अनिश म्हणतो, मी काही आज जाणार नाही, आज त्यांची माऊ जाणार आहे. आज मी फक्त ईशानसोबत घरी राहणार आहे. आज अनिशने फक्त आणि फक्त ईशानसाठी सुट्टी घेतलेली असते. अशोक मामा म्हणतात, ईशान सोडून सगळे आपल्या आपल्या कामावर जाणार आहे आणि ईशानसोबत मी राहणार आहे, त्याचा आजोबा. तेव्हा भैरवी म्हणते, नाही बाबा, तुम्हाला आज ऑफिसला यावं लागेल. शिस्त म्हणजे शिस्त. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.